हाय फ्रेंड्स, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज वार आहे शुक्रवार आणि संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि मी निघालेली आहे मार्केटमध्ये। मला थोडासा भाजीपाला घ्यायचा आहे, तर चला मग माझ्यासोबत तुम्ही सुद्धा। इथे केतकी बसलेली आहे, आत्ताच अभ्यास केलेला आहे आणि आता केतकी काय करणार आहे? टीव्ही बघते। तर चला आता आपण निघूया। चल बाय। कोथिंबीर कशी आहे भैया? कोथिंबीर कशी आहे? आणि ही वाली 30 रुपये। 40 कैरेट 20 का दो कितना चाहिए? हाँ 40 का 30 का दो 1 किलो 50 का इथे गेला यार। भैया ये जो 20 रुपये। हाँ तर आता भाजी वगैरे घेऊन झालेली आहे आणि आता मी घरी निघालेली आहे। सध्या लिफ्टला काहीतरी प्रॉब्लेम झाला, म्हणजे वरती जाता येतं पण खाली जाता येत नाही। तर आता मी घरी आलेले आहे। केतूचा अभ्यास चालू झालेला आहे आणि समोर टी व्ही पण चालू आहे। हा बाबू काय बघते? हां स्टोरी बघते। दोन्ही कामं एकाच वेळी होत आहे, बरं आहे। हां लिहायचं आहे म्हणून टी व्ही चालू ठेवला आहे। तर आता मी फ्रेश होते आणि तुम्हाला भेटते। तर फ्रेंड्स, आता मी फ्रेश झालेली आहे आणि आता बाजारामधून काय काय आणलं ते तुमच्याशी शेअर करते। तर इथे मी दुधी भोपळा आणलेला आहे, त्यानंतर शेपू आणलेला आहे। बरेच दिवस झाले शेपू खाल्ला नाही, फ्रेश असा शेपू। त्यानंतर इथे फुलं आणलेली आहे, काकडी, गाजर, भेंडी। त्यानंतर इथे आहे फरसबी, घेवडा आणि केळी। बस इतकंच मी बाजार केलेला आहे। तर इथे माझे पुढचे बेबी हेअर्स ग्रे झालेले आहेत, त्यामुळे मी आता कलर करणार आहे। कदाचित आज रात्री करेन किंवा सकाळी करेन। जर का मी हेअर कलर केला तर तुमच्यासोबत शेअर करेन। आणि आता या भाज्या आहेत, त्या भाज्या सगळ्या मी व्यवस्थित ठेवून देते आणि मग थोड्या वेळाने मी आणि केतकी जेवून घेऊ, कारण स्वयंपाक रेडी आहे। सकाळचा बराच स्वयंपाक उरलेला आहे। वेदांचं वगैरे सगळं खाऊन झालेलं आहे आणि महेश गुरव लेट येणार आहे, त्यामुळे ते जेवणच येणार आहे। तर चला मग मी आता हे आवरून घेते। फ्रेंड्स, आता मी आणि केतकी जेवायला बसलेला आहोत, तर या जेवायला। तर इथे जेवणामध्ये टॅमॅटोचं सार, भात आणि पापडाचा चुरा केलेला आहे मी, आणि केतकी चपाती, सार आणि पापडाचा चुरा खाते। कसा वाटला? तर आता आम्ही दोघीजणी जेवून घेतो आहे आणि सोबत केतकीने टी व्हीवरती काय लावलं आहे केतू? बिग बॉस लावलेला आहे। आता सध्या सगळ्यांचा फेमस असा हा शो झालेला आहे आणि आम्हीसुद्धा बिग बॉस बघतो आहे सध्या। कारण काय आहे की यावेळेच्या बिग बॉसमध्ये यूट्यूबर्स आहेत, त्यामुळे जास्त उत्सुकता आहे सगळ्यांना आणि मजा पण येते। कधी कधी खूप ओव्हर वाटतं निकीबद्दल बघितलं तर। तर चला आता आम्ही दोघीजणी जेवून घेतो। नेक्स्ट डे। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि केतकीची स्कूल बस 6:30ला येते, त्यामुळे ती आता स्कूलला गेलेली आहे। सकाळी मी 4 वाजता उठली होती आणि सगळ्यांचे डबे, चपाती, भाजी जे काय असेल ते मी सगळं आवरलेलं आहे। तर आता थोडासा मला वेळ मिळालेला आहे माझ्यासाठी, आणि यासाठी आता मी माझे जे समोर जे छोटे छोटे बेबी हेअर्स आहेत ते ग्रे झालेले आहेत, तर त्यासाठी आता मी कलर करणार आहे आणि तर ते मी तुमच्यासोबत आता शेअर करेन। कलर झाल्यानंतर आंघोळ वगैरे करेन आणि मग पुढच्या गोष्टी। तर चला मग मी आता कलर करून घेते।
ते 1.5 तास मी हा कलर ठेवला होता आणि बऱ्यापैकी आपल्या केसांना कलर चढलेला आहे. तर आता मी आवरून घेते, थोडासा नाश्ता करते, कारण आज मला केतकीच्या स्कूलमध्ये जायचं आहे. स्कूलमध्ये एक सेमिनार आहे. म्हणजे सध्या बघा स्कूलमध्ये त्यांच्या म्हणजे सध्या तुम्हाला माहितीच असेल की बदलापूरमधल्या एका शाळेमध्ये लहान मुलांवरती अत्याचार झाला. तर त्याच्याविषयी पालकांना आणि मुलांना जागरूकता आणण्यासाठी काही विषय मांडलेले आहेत. तर त्यासाठी जायचं आहे. तर आता मी माझं आवरते आणि मग आपण भेटू. तर आता मी केतकीच्या स्कूलमध्ये निघालेली आहे आणि वेदांत मला सोडायला येतो आहे. तर आता मी केतकीच्या स्कूलमध्ये आलेले आहे. कार्यक्रम अजून सुरू झालेला नाही आहे. तर आत्ताच आम्ही केतकीच्या स्कूलमधून आलो आणि सेमिनार अटेंड केला. खूप छान होता आणि सोबत त्यांनी स्टुडंटलासुद्धा बसवलं होतं. म्हणजे केतकीसुद्धा सोबत माझ्या बसली होती आणि तिला पण बरेच प्रश्न पडलेले आहेत. तर तीसुद्धा आता सोमवारी परत त्या मॅडमला काही प्रश्न विचारणार आहे. आत्ता काही टाईम लिमिट असल्यामुळे थोड्याच प्रश्नावरती तो सेमिनार झाला आणि कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे मी तिथे शूट घेतला नाही. आणि तर आजचा आणि कालचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.